श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या काळाला पितृपक्ष म्हणतात. या महालय काळात मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात. त्यांच्या तिथीस जव, तीळ, हवन, पिंडदान, हिरण्यदान यांच्या नावाने काही विधी केले जातात. सद्गृहस्थास भोजन दिले जाते. नित्यसेवा ग्रंथ दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज पितृसूक्ताचे हवन केले तरी चालते. तर बघा, या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना सद्गती मिळावे, त्याचप्रमाणे आपली जी पिढी आहे त्यांना पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण काही विधी वगैरे करत असतो. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पूर्ण पंधरवड्यास श्राद्ध पक्ष असे म्हटले जाते. यात भाद्रपद शुक्ल पौर्णिमेचा दिवस मिळवल्यास 16 दिवसांचा होत असतो. या पंधरवड्यात तिथीला मरण पावलेल्या वडीलधाऱ्या मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात असते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर बसवून श्राद्ध व तर्पण केल्याने सुख, समृद्धी व संततीची प्रार्थना केली जाते. जर तिथी लक्षात नसेल तर पितृ पंधरवड्याच्या शेवटी अमावस्या येते. तिला सर्व पितृ अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवशी श्राद्ध केले जाते. या दिवशी सूर्य चंद्र यांची युती होते. सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो. श्राद्ध पक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबियासोबत वास्तव्य करत असतात असा उल्लेख मार्कंडेय पुराणामध्ये आला आहे. त्यांच्या संतुष्टीसाठी श्रेष्ठ ब्राह्मणांना जेवण दान दिले जाते. श्राद्ध पक्षात तीर्थस्थानी जाऊन त्रिपिंड दान केले जाते. नारायण नागबलीची पूजा केली जाते. आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदावी म्हणून दानधर्म केले जाते. तसेच आपले पितर हे खाऊन पिऊन तृप्त व्हावे आणि मगच परलोकात जावे म्हणून श्राद्धाच्या दिवशी हा खास आणि विशेष स्वयंपाक केला जातो. श्राद्धाच्या दिवशी तयार केला जाणारा स्वयंपाक हा अति आदर्श स्वयंपाक मानला जातो. वास्तविक असा स्वयंपाक वर्षभर केला जाणे आवश्यक असते, परंतु वर्षभर नाही तरी किमान श्राद्धा दिवशी तरी आदर्श स्वयंपाक करावा अशी किमान अपेक्षा आहे. तर या पितरांना पूर्ण संतुष्टी देण्यासाठी आपण कोणते पदार्थ करावे, त्याचप्रमाणे श्राद्धाच्या स्वयंपाकामध्ये तो कसा वाढावा, त्यामध्ये कोणत्या पदार्थाचा समावेश असावा याची माहिती आता आपण घेऊया. श्राद्धाच्या दिनी डावा, उजवा, समोरील व मध्य अशा चारही भागातील चौरस पदार्थ सांगितलेले आहेत. डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, कोचकै व कोकसोलाची म्हणजे आमसुलाची चटणी हे पदार्थ असावे. उजवीकडे खीर, पालेभाजी, फळभाजी हे पदार्थ असावेत. समोर सांबर म्हणजे आमटी, कढी, पापड, कुरडई, माशवटक म्हणजे उडदाचे वडे हे पदार्थ असावेत. मध्यभागी भात, पोळी, पुरी, चपाती किंवा पक्वान, दूध, दही, साखर हे पदार्थ असावे. श्राद्धाच्या भोजनाविषयीचे खास विशेष म्हणजे त्या दिवशी सुरुवातीस मीठ वाढूनच मग इतर पदार्थ वाढतात. त्याचप्रमाणे कोकम चटणी, उडीद वडे, आळवाची भाजी इत्यादी पदार्थ एरवी टाळले जातात. या सर्व प्रकारातून त्यांचे श्राद्धाविषयी अज्ञान व गैरसमज व्यक्त होतात. त्यातूनच मग चुकीच्या रूढींना उत्तेजन मिळते. श्राद्धाचा भोजनविधी व पदार्थ एरवीही अवश्य घ्यावेत. श्राद्धामधील पिशंगी मात्र एरवी काढली जात नाही. त्याचप्रमाणे एरवी तूप सर्वात शेवटी वाढले जाते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ वडे, उडीद डाळ वडे, आलू वडी आणि कांदा भजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी, दहीभात, कुरडई, पापड असते. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी, बटाटा भजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडी भाजी आणि कारल्याचा भाजी यांचा समावेश होतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व आहे. तर पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो. त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे नियमही पाळले जातात. पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे. ताटात मीठ, लिंबू सर्वात शेवटी वाढावे. सर्व
भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला व्हाव्या. ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावे. तसेच मध्यभागीच कढी आणि खीर ठेवावी. कोशिंबीर आणि भातावर वरण वाढताना त्याचा ओघ इतर पदार्थावर येऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे. तर आपणास ज्या दिवशी श्राद्ध आहे त्या दिवशी हा संपूर्ण स्वयंपाक करायचा आहेच. तर त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये दररोज म्हणजे 15 दिवससुद्धा आपण पितरांना एक विशिष्ट मंत्र म्हणून नैवेद्य ठेवू शकता. तर स्वामी केंद्रामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेला हा मंत्र आहे आणि हा विधी आहे. तुम्ही 15 दिवस दररोज दुपारच्या वेळेत म्हणजे असे सांगितले जाते की या पितृपक्षामध्ये आपले जे पितर आहेत ते दुपारच्या कालावधीमध्ये 12पर्यंत आपल्या दारावर येत असतात. जर या काळामध्ये आपण त्यांना अन्न पाणी काहीही कोणत्याही स्वरूपामध्ये दिले तर ते तृप्त होतात आणि आपणास आशीर्वाद देतात व ते परलोकामध्ये निघून जातात. तर बघा काय करायचं आहे. एका पोळीवर थोडा भात घ्यायचा आहे म्हणजे चपातीवर. त्यावर थोडेसे तूप घ्यायचे आहे. त्यानंतर त्यावर 5 ते 7 काळे तिळाचे दाणे घेऊन दक्षिणेला बसायचा आहे आणि त्यावर एक माळ हा मंत्र म्हणायचा आहे. मत्व्य सोमास्तधिना मदाय प्रंतो होता विवासते वाम बहिष्मती रती विश्रिता गिरीशा यात नासत्योपवजे. तर या मंत्राचा एक माळ मंत्रजाप करायचा आहे आणि ती जी माळ आहे ती त्या भाताला स्पर्श करायची आहे. याने तुमच्या कुंडलीमध्ये कितीही प्रखर पितृदोष असू दे तो निघून जातो. त्याचप्रमाणे तुम्हाला जर अनेक पितर त्रास देत असतील तर यामुळे अघोर पितरांनाही सद्गती लाभते. श्राद्धा दिवशी वरील मंत्राचा एक माळ जप करावा. घरात सवाष्ण गेली असल्यास विधवा नवमी श्राद्ध घालावे. त्या पितरांची मृततिथी माहीत नसल्यास त्यांचे नावे सर्व पित्रे अमावस्ये श्राद्ध घालावे. तसेच ब्राह्मणास हिरण्यदान द्यावे व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिदा दान करावे. त्याचप्रमाणे या पितृपक्षाच्या काळामध्ये दररोज तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून पितरांना तर्पण करायचं आहे. तर्पण म्हणजे पितरांचे नाव घेऊन पितरांचे स्मरण करून त्यांना जल अर्पण करणे. तर तुम्ही मधल्या बोटाच्या काळामध्ये एका दर्भाची गवताची काडी लावायची आहे आणि ओम किंवा पितृभ्य नमः पितृदेवताय नमः असं म्हणत जल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी या 15 दिवसामध्ये तुम्हाला दररोज पितृस्तुतीसुद्धा म्हणावयाची आहे. तर प्रत्येकालाच श्राद्ध कर्म इत्यादी विधी करणे जमत नसले तरी निदान तुम्ही अमावस्येच्या दिवशी दही भात त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे तेवढा तरी नैवेद्य पितरांसाठी ठेवूच शकता. त्याचप्रमाणे पितृस्तुती आणि पितृतर्पण इत्यादी तरी गोष्टी या पितृपक्षामध्ये नक्की करा. तर मित्रांनो ही झाली पितृपक्षामध्ये पितरांना पितृपक्ष थाळी कशी तयार करावी. पितृपक्ष थाळी तयार करताना पाळावयाचे नियम कोणते. तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सणवार व्रत वैकल्य उपाय तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.